नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे काही प्रश्न असतील हे विशेष आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि त्यासाठी कुठेही जाऊ नका, व्यवस्थित हे जे लेक्चर्स आहेत ते बघत राहा। आणि त्यामुळे हे जे या प्रश्नाचं आपल्याला इथे विश्लेषण करायचं आहे, समजून द्यायचे आहेत आणि समजून देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर हा पहिला प्रश्न घेऊन आलोय। प्रश्नाचं स्वरूप बघा, अलीकडे IIT जे मद्रासला आहे किंवा IIT मद्रास म्हणू शकता, या IIT मध्ये 3.1 पेटाफ्लॉप्स क्षमतेचा स्वदेशी सुपर कम्प्युटर जो काय आहे तो बसवण्यात आलेला आहे। आणि मग त्या कम्प्युटरचं नाव काय आहे अशा पद्धतीचा जबरदस्त आपल्याला प्रश्न विचारला जाईल। त्याचं नाव आहे परमशक्ती, कारण ते सुपर कम्प्युटर आहे म्हणून असं नाव त्याला ठेवलेलं आहे। त्याची कार्य करण्याची, काम करण्याची जी काही क्षमता आहे ती प्रचंड असणार आहे। पुढे जाऊयात आपण। बघा, मेघालय नावाचं राज्य आहे आणि मेघालय राज्यामध्ये उच्च न्यायालय जे आहे, उच्च न्यायालय किंवा मेघालय उच्च न्यायालय जे आहे, या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या पदी नुकतीच कुणाची नेमणूक करण्यात आलेली आहे, तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? रेवती मोहिते ढेरे अशा पद्धतीचं हे नाव आहे, ढेरे। ओके, लक्षात राहू द्या। त्यानंतर परत पुढे महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी व्यवस्थित समजून घ्या। बघा, सुरक्षा कुणाची करायची? महिला आणि त्याचबरोबर मुलांच्या सुरक्षेसाठी आणि विशेषतः काय तर बालविवाहासाठी। बघा, बालविवाह आणि त्याचबरोबर बाल गर्भारपण म्हणजे गर्भधारणा म्हणायचं त्यांना, लहान मुलांची म्हणजे काय, ज्या 18 वर्षाखालील मुली आहेत आणि त्या मुलींचं जे काय लग्न झालेलं आहे त्यांना गर्भधारणा झालेली आहे, ही रोखण्यासाठी काय करायचं आहे तर अक्का पाडे अशा पद्धतीची एक योजना आहे। जरा नाव पण डेंजर वाटायलंय म्हणून महाराष्ट्राचं तर नसणारच, हे निश्चित लक्षात घेतलं पाहिजे। तर ही योजना नुकतीच कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये त्यांनी काय केली, सुरू केलेली। हे काय अक्का हा जो शब्द आहे ना, हा बहिणीला वापरला जातो तिकडे, लक्षात ठेवा। बघा, मोठ्या बहिणीसाठी अक्का हा शब्द वापरला जातो आणि मोठ्या भावासाठी अण्णा हा शब्द तिथे काय केला जातो, वापरला जातो, हे पण लक्षात राहू द्या। आता आपण पुढे जाऊयात, नंतर लक्ष द्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण समजून घेऊयात की आता पुढचा जो काय प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे। तर राजस्थान हे जे राज्य आहे, या राज्यातील पहिली म्हणलं की महत्त्वाचा प्रश्न ठरतो, पहिली पूर्णपणे सेंद्रिय ग्रामपंचायत। कोणती ग्रामपंचायत? सेंद्रिय ग्रामपंचायत बनण्याचा जो काय मान आहे तो कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय तर बामणवास कंकर पंचायत नावाची ही पंचायत आहे, लक्षात राहू द्या। आणि जी राजस्थानमध्ये मित्रांनो, ही ग्रामपंचायत किंवा ही जी पंचायत आहे, ही पंचायत पहिली सेंद्रिय पंचायत म्हणून आता काय होणार आहे, ओळखली जाणार आहे। पुढे जाऊयात आपण। बघा, 14 ते 16 जानेवारी दरम्यान राष्ट्रकुल सभापती आणि त्याचबरोबर बघा पीठासीन अधिकारी म्हणजे काय तर लोकसभा आणि राज्यसभा यांचे अधिकारी असतात, म्हणजे सभापती आणि अध्यक्ष यांना आपण पीठासीन अधिकारी म्हणतो। मग हे जे पीठासीन अधिकारी, या पीठासीन अधिकाराची 28व्या परिषदेचं काय ठरलं माहिती आहे का, इथे आयोजन करण्यात आलं। तर या आयोजनामध्ये किंवा हे जे आयोजन आहे हे नेमकं या परिषदेचं आयोजन खालीलपैकी कुठे झालेलं आहे तर ते नवी दिल्ली या ठिकाणी काय करण्यात आलेलं होतं, भरवण्यात आलेलं होतं। त्यानंतर भारतातील पहिली सौर ऊर्जावर, कशावर, सौर ऊर्जावर चालणारी TGV ऑन व्हील्स नावाची एक ATM व्हॅन कोणत्या बँकेने सुरू केलेली आहे तर TGV म्हणजे काय तर त्रिपुरा ग्रामीण बँक, म्हणून उत्तर काय असलं पाहिजे, त्रिपुरा ग्रामीण बँक असलं पाहिजे, लक्षात राहू द्या। हे पण पुढे जाऊयात आपण नंतर। बघा, भारत आणि तिबेट सीमा पोलीस दल जे आहे, ज्याला आपण काय म्हणालो बघा, इंडिया तिबेट बॉर्डर पोलीस असं म्हटलं जातं, ITBP अशा पद्धतीने इन शॉर्ट आपण म्हणू शकतो। आणि या ITBPचे नवीन महासंचालक म्हणजे डायरेक्टर जनरल म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर शत्रुजीत सिंग कपूर असं त्याचं करेक्ट उत्तर तुम्हाला बघायला मिळेल। नंतरचा प्रश्न बघा,
कलकत्ता उच्च न्यायालय आहे आणि या कलकत्ता उच्च न्यायालयाचे नुकतेच मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले जी व्यक्ती आहे त्यांचं नाव काय आहे, अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तर न्यायमूर्ती सुजय पॉलन्या अशा पद्धतीचं त्यांचं नाव आहे, तेही लक्षात राहू द्या. नियुक्त्यावरती आपल्याला एकतरी प्रश्न हा परीक्षेला हमखास असतो म्हणजे असतोच. ओके, पुढे जाऊयात आपण. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांचं नाव काय आहे असं आपल्याला काय केलं जाणार आहे, इथे विचारलं जाणार आहे आणि त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता असं आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आणि एक शेवटचा प्रश्न पाहू. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, महेंद्रसिंग धोनी यांची काय करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली. आणि अशा पद्धतीने हे जे प्रश्न असतात नियुक्त्यांचे म्हणा, पुरस्काराचे म्हणा, हे आपल्याला चांगले करून जावे लागतात. निधन वार्ता असेल, ओके, तर अशा पद्धतीने करार झालेला असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल देशामध्ये चालू, तर अशा पद्धतीने आपल्याला या अँगलने परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी आपण थांबूयात आणि काय अडचण असेल तर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.